आम्ही आलो स्पेशल, आम्ही आलो त्या पठ्ठ्या इकडे राहते. हा राहते धाराशिवला राहते घोगरेवाडी. कालिदास झांजे आमचे म्हणजे फॉलोवर आहेत. यांच्याच घरी आम्ही राहायला आलो होतो. रात्री मुक्काम केला. यांच्या खाती केळं खाल्ले, मजा आली, सगळं आलं, बकऱ्या पाहिल्या. तर 600-650 किलोमीटर येणं होत नाही, पण आलो होतो. पण तरी आता रात्री मुक्काम करतो. इथे एक मंदिर म्हणजे रूम आम्ही केली आहे मुक्काम करायसाठी. त्याला चांगलं वाटलं. मराठवाड्याचे लोक भरपूर चांगले आहे, चांगल्या स्वभावाचे आहे आणि विचारपूस करते एकामेकाची. आणि भाषा पण चांगली आहे मराठवाड्यातल्या लोकांची, भरपूर प्रेमळ भाषा चांगली. आणि खरंच म्हणजे पंढरपूर मध्ये खूप पाहण्यालायक आहे. खूप मस्त मस्त असे स्थळ आहे, मंदिर आहे. सातारा, सोलापूर असं आहे हा एरिया. म्हणजे कसं मस्त म्हणजे चांगला एरिया, प्रेक्षणीय स्थळ आहे मस्त, म्हणजे असं पाऊस वाटतं. पण आता हिवाळा नाही आहे. हिवाळा असताना आता आणखी मजा आली असते, पण आता कसं उन्हाळा आहे तरी पण चांगले आहे, म्हणजे मौसम चांगला आहे इकडला. तर जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला मंदिर दाखवलं. आम्ही आलो इथं, पुढे तिकडे मंदिर आहे. आम्ही मराठवाडा टूर काढला होता फिरासाठी, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर नमस्कार, तुमचं हरेश विजयकर या पेजमध्ये स्वागत आहे. आपण आलो आहे सध्या चंद्रभागा नदी आहे. इथं आलो मी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पंढरपूरले. तर इथं आता सध्या मंदिर बंद आहे. सकाळी खुलते म्हणते, सकाळी खुलते म्हणते, पण 5:30 वाजता उठा लागते. आता आम्ही संध्याकाळी आलो, आता रात्री मुक्काम करतो, सकाळी मग जाईन दर्शनासाठी. इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मस्त. सध्या पाणी काय आहे ना, नदीले पूर्ण पाणी आटलं आहे. हे चंद्रभागाची हे नदी, नदीचं पाणी पूर्ण आटलं आहे. म्हणजे पंढरपूरचं प्रसिद्ध मंदिर रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. इथपर्यंत पाणी राहते का इकडे? पायरीवर येते मला. हा, इथपर्यंत पाणी राहते. म्हणजे इकडे आता पूर्ण आटली आहे. तर चला, असंच पाणी त्या रोड पासून असं रोड पासून पाणी त्या पुलाजवळून तो पूल त्या दिसते. पुलापासून हा पूल दिसते तुम्हाला. ह्या पुलापासून तर पूर्ण हे त्या पुलापासून हे पूर्ण भरलेलं असते पाण्यानं. त्या पुलापासून हे मंदिर जे असते ते पाण्यातच असते. आपल्याला तिथं जाता पण नाही येत, पण आता पाणी नाही आहे. आणि ह्या नदीला म्हणतात चंद्रभागा नदी. हे बघा त्याला पण तरी त्या निमित्तानं पाहायला ते भेटलं का म्हणजे नदी अशी एवढी खोल आहे, एवढे मंदिर आहे, पाणी आटलं म्हणून पाहायला भेटलं. नाही तर आम्हाला कुठे पाहायला भेटलं. हिवाळ्यामध्ये पूर्ण बुजून जाते पाणी. ह्या इथपर्यंत पाणी असते. तर मग आता तर आम्हाला ते लखन चव्हाण यांच्या घरी जायचं होतं. बीडला ते नेकनूरला राहते म्हणते. आता समजलं ते आमचे कोणीतरी सांगितलं फॉलो. उद्या सगळे आम्ही त्याच्या घरी निघणार आहे बीडसाठी. आता ते आम्हाला ओळखते का नाही माहीत नाही. चला, म्हणजे मस्त वाटते. इकडून चंद्रभागा नदी आहे, असं मस्त फिरासाठी मोकळं वाटून राहिलं. तसं तर आम्हाला यायला मिळत नाही. आम्ही आलो स्पेशल, आम्ही आलो त्या पठ्ठ्या इकडे राहते. हा राहते धाराशिवला राहते घोगरेवाडी. कालिदास झांजे आमचे म्हणजे फॉलोवर आहेत. यांच्याच घरी आम्ही राहायला आलो होतो. रात्री मुक्काम केला. यांच्या खाती केळं खाल्ले, मजा आली, सगळं आलं, बकऱ्या पाहिल्या. तर 600-650 किलोमीटर येणं होत नाही, पण आलो होतो. पण तरी आता रात्री मुक्काम करतो. इथे एक मंदिर म्हणजे रूम आम्ही केली आहे मुक्काम करायसाठी. त्याला चांगलं वाटलं. मराठवाड्याचे लोक भरपूर चांगले आहे, चांगल्या स्वभावाचे आहे आणि विचारपूस करते एकामेकाची. आणि भाषा पण चांगली आहे मराठवाड्यातल्या लोकांची, भरपूर प्रेमळ भाषा चांगली. आणि खरंच म्हणजे पंढरपूर मध्ये खूप पाहण्यालायक आहे. खूप मस्त मस्त असे स्थळ आहे, मंदिर आहे. सातारा, सोलापूर असं आहे हा एरिया. म्हणजे कसं मस्त म्हणजे चांगला एरिया, प्रेक्षणीय स्थळ आहे मस्त, म्हणजे असं पाऊस वाटतं. पण आता हिवाळा नाही आहे. हिवाळा असताना आता आणखी मजा आली असते, पण आता कसं उन्हाळा आहे तरी पण चांगले आहे, म्हणजे मौसम चांगला आहे इकडला. तर जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला मंदिर दाखवलं. आम्ही आलो इथं, पुढे तिकडे मंदिर आहे. आम्ही मराठवाडा टूर काढला होता फिरासाठी, सातारा, सांगली, कोल्हापूर. इकडे आपण कुठे गेलो होतो अजून? मठात कैकडवाडी तिथे गेलो होतो. महाराज आता जाताना परत फिरत आता इकडे जायचं आहे, म्हणजे पंढरपूर. आता ते मठ कोणतं आहे तिकडे? तुळजाभवानीचं मंदिर तिकडे पण गेलो होतो. पण एवढी गर्दी त्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, भयंकर गर्दी. पूर्ण
असं असं वाटतं की आंघोळ केली. पूर्ण आंघोळ होती, पूर्ण असं म्हणजे हे गावानं आंघोळ झाली. तर चला मग आता उद्या आम्ही रात्री मुक्काम करतो इथे पंढरपूरला. मग आम्ही सकाळी निघणार आहे वापस माझी बहीण, इथून. आता ही माझी बहीण, ही माझी बहीण. भाऊ आहे. की याने हिला बहीण मानलेला आहे. मग त्या येणार आहे आता मग मी रक्षाबंधनला. भाऊजी हा माझा ऐकले हा माझा साडा झाला आता. हिची बहीण झाल्यावर नाही मग साड्याच्या घरी रात्री मुक्काम केलं. तर आता आम्ही उद्या सकाळी मग दर्शन घेऊन इथून सकाळी परत निघणार आमच्या गावाला, विदर्भात वर्धा जिल्ह्यात बीडवरून. बीडला भेटून लखन चव्हाण यांच्या घरी जाऊन परत जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. धन्यवाद. झालं? फोटो